पोलीस दलाच्या वतीनं पोलीस मुख्यालयाजवळ आज 65वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर पोलिसांनी गुन्हेगारांकडून जप्त केलेले दागिने, मोबाईल आणि मोटरसायकली असा 1,07,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पार करून नागरिकांना परत देण्यात आला। यावेळी नागरिकांनी कोल्हापूर पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता। या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 2 जानेवारीचा दिवस हा महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो। आज कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं पोलीस मुख्यालयाजवळील मैदानात 65वा पोलीस वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह सर्व अधिकारी आणि पोलिसांनी पोलीस ध्वजाला मानवंदना दिली। कोल्हापूर पोलिसांनी घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील 651 ग्रॅम सोन्याचे दागिने, 216 ग्रॅम चांदीचे दागिने, 28 मोटरसायकली आणि 12 मोबाईल हँडसेट असा सुमारे 1,07,37,832 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता। न्यायालयीन प्रक्रिया पार करून कोल्हापूर पोलिसांनी जप्त केलेला हा सर्व मुद्देमाल संबंधित मूळ मालकांना आज परत केला। आपले चोरीला गेलेले दागिने, मोटरसायकली तसंच मोबाईल हँडसेट परत मिळाल्यामुळे संबंधित नागरिकांच्या वतीनं कोल्हापूर पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, परिवीक्षाधीन पोलीस अधिकारी आरांक्षा यादव, शहर पोलीस उपअधीक्षक पिया पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।